नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल. माझ्याचं नाव आहे आम्ही कोकणकर. सकाळचे वाजलेत आता 5 आणि आम्ही 4:30 वाजता आता घरी पोचलो आहे आणि अर्ध्या तासातच लगेच फ्रेश होऊन आम्ही आता जायला निघतोय रत्नागिरीला. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा असेल ते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. सकाळी निघतापर्यंत 6 वाजलेच होते. गाडी शिवशंभू स्मारक आहे आमच्या गावामध्ये, तर तिथे गाडी उभी होती कारण माझ्या मामाचं घर तिथे आहे. तर दीदी बाहेर आली. दीदीनी पहिले मला भेटली, त्याच्यानंतर मामी आणि मामा येत होते, त्यांची आम्ही वाट बघत होतो. पण दीदी आली आणि दीदीने आश्चर्याचा धोकाच दिला. सांगितलं काय पप्पा येत नाही आहेत, म्हणजे मामा आमचे काय आमच्यासोबत येत नाही आहेत. तर इथून मामी आल्या समोरून. मामी आल्यानंतर आमचं काय भेटणं वगैरे होतं ते भेटलो आम्ही आणि तशीच मामी रत्नागिरीकडे निघालो. जाण्याचा रत्नागिरीला उद्देश असा होता की जी माझी आत्या राहते रत्नागिरीत, तिचे मिस्टर म्हणजे आमचे मामा आजारी होते खूप. तर ते हे सगळे घरचे मम्मी वगैरे सगळे त्यांना बघून आले होते आणि आम्ही दोघं जण काय बघायला गेलो नव्हतो. त्यासाठी आम्ही हे तिकडे जाण्याचं ठरवलं. तर मामा आमचे काय मामांचं थोडं कारण असतं, काय कारण असतं म्हणजे चाललोय. आमचा प्रवास चालू झालाय. या आहेत मामी आमच्या, ही आहे माझी सिस्टर, पाठीमागे मम्मी पप्पा आयुष आहे, तिकडं आहे हे. सो आपण कंटिन्यू करूया. आता आपला प्रवास खूप लॉंग आहे, कसा कसा कंटिन्यू होईल ते आपण बघूया आपल्या व्हिडिओद्वारे. आता आपण ना कशेडी बोगद्याच्या जवळ पोहोचलोय. कशेडी बोगद्याची आता सुरुवात होते. आतमध्ये टनेलच्या आतमध्ये लाईट्स वगैरे आहेत. पाऊस पण आता थांबलाय थोडा, म्हणजे Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आता आम्ही कशेडी बोगदा क्रॉस करून बाहेर निघालोय, रोडला लागलोय आम्ही. आणि 6:30 वाजलेत सकाळचे. पावसाचं तर चालूच आहे. एकतर झोपही नाहीये, जागरण आहे रात्रीचं. गावचा प्रवास करायचा होता, त्याच्यासाठी आम्ही बससाठी गेलो डेपोला, पनवेल डेपोला. पण बस वगैरे काही मिळाली नाही. ती व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केला, आमचा प्रवास कसा झालाय ते. ती व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा, बघितली नसेल तर. आणि बघाल तुम्ही आता बारीक बारीक पाऊस तर पडतोयच आहे, पण निसर्ग इतका बघण्यासारखा आहे ना, अगदी एकदम मन प्रसन्न होते. म्हणजे मुंबईत
इथून गावी आल्यानंतर जे गावचा निसर्ग बघायला मिळतो ना, त्याची मजाच वेगळी आहे. जाडी जाडी भरती म्हणजे जाडी. तर मंडई धुकं बघा किती पसरलेलं आहे. 7:15 झालेत. पाऊस पण रिमझिम पडतोय आणि चिपळूणच्या जवळ आम्ही आता पोहोचलोय. परशुराम घाटाच्या पुढे आलेलो आहोत. तर नाश्ता करायचं ठरतंय आमचं. ते जायचं आता नाश्ता करायला, कारण आम्हाला पण भूक लागली होती. आमचं रात्रीचं मंडई आपण चिपळूणमध्ये पोहोचलोय आणि आता नाश्ता करण्यासाठी आपण इथे थांबणार आहोत. लगून रेस्टॉरंट आहे, तर आपण तिथे नाश्ता करण्यासाठी थांबलो. चला तर मग ही आपली मंडळी इथे थांबलेली आहेत ऑलरेडी. इथे येऊन गाडी आपली इथं आहे. गाडीवाले काकांनीच आम्हाला इथं आणलंय. ते बोलले इथं छान मिळतं टेस्ट. माझी बॅग बिग सगळं माझ्या मामी कॅरी करतायत, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे आपल्याला. आपण फक्त व्हिडिओ बनवायचे, एन्जॉय करायचे. इथं माहोल पण बघा, पाऊस पण किती पडतोय. आता नेमकं आम्ही बाहेर फिरायला निघालो आणि पावसाला पण सुरुवात झाली. चला बघूया आपण इथे काय आहे. स्वच्छता तर खूप आहे मेंटेन केलेली. तर यांचं ठरतंय की कुठे बसायचं, कुठला अँगल चांगला येईल,
आमच्या बहिणाबाईंना फोटो क्लिक करायचे आहेत. तर गाईज आता नवीन ट्रेंड आलाय लाबुबूचा. तर वैष्णवीने आम्हाला बोलली होती की लाबुबू घ्यायचं आहे, पण त्याची प्राईस अकॉर्डिंग तिने नंतर सांगितलं की नको मला लाबुबू नको आहे. तर मी आणि ह्याने ठरवलं की तिला सरप्राईज देऊया, पण अशा ठिकाणी त्याचं अनबॉक्सिंग करूया की तिला पण खुश होईल ती. तर निमित्त पण मिळालं, तर तिला आम्ही दोघांनी हे लाबुबू गिफ्ट केलं. घरच्यांना पण माहीत नव्हतं, आमच्या दोघांचाच प्लॅन होता. फक्त मामींना मी विचारलेलं की मी लाबुबू घेते. प्राईस खूप दाखवत होते त्याच्या ऑनलाईन फ्लिपकार्टला 4000 वगैरे असे दाखवत होते, पण मी प्राईज अकॉर्डिंग मला जो परवडला तो मी घेतला. प्राईज मी तर सांगणार नाही आहे की मी कितीला घेतला. आणि तिने म्हणजे तिला सांगितलं की कलर चूज कर, की त्यातला कुठला कलर असेल आतमध्ये सांग, त्याचे काहीतरी मिनिंग्स आहेत कलर वाईज. तर तो कलर तिने दाखवला की ब्ल्यू असू शकतो आणि काहीतरी ग्रे की ब्लॅक आहे त्याच्यावरती, असे 2 पैकी एक कलर दाखवला तिने. तर आता बघूया, ती ओपन करते तिला कुठला कलर मिळतोय. आणि इथं बॉक्समधलं मी शोधलं आतमध्ये काय काय, तर ते लाबुबूचं एकच ठीक आहे. अरे वा, आणि ब्ल्यू कलरच निघालाय त्याच्यातून. सो ती किती खुश आहे बघा. माझ्यासाठी माझ्या बहीण भावंडांचं खुश असणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बघा, तिला लाबुबू दिला त्याच्यामुळे ती खूप खुश आहे. आणि मी तिला विचारलं की तुला आवडला का दीदी, तर ते बोलते हो आवडला. म्हणून तिला दिलं म्हणून ती भरपूर खुश झाली आहे. तर बस ती अशीच खुश राहिली पाहिजे. तर मंडळी, आपण वैष्णवीला विचारूया की तिला लाबुबू आवडलाय का. तिच्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट मी प्लॅन केलं होतं, आमच्या दोघांचा हा प्लॅन होता. सो वैष्णवी, तुला लाबुबू आवडला? तुला काय वाटलं होतं की तुला कुठल्या कलरचा मिळाला? तू ग्रे आणि ब्ल्यू चूज केला होतास आणि मे बी तुला ब्ल्यू कलरचा लाबुबू मिळालेला आहे. आय एम लकी. सो यू आर लकी. तो ब्ल्यूचा मिनिंग काय आहे? होप्स. तर तू होप्स ठेवणार आहेस का तेवढे? सो आपण यांना विचारूया की वैष्णवीला लाबुबू दिलाय आपण गिफ्ट. एकदम मस्त गिफ्ट केली. खूप दिवसापासून ती मागत होती लाबुबू. आमच्या मामींची रिॲक्शन बघा. आता इथं आम्ही नाश्ता करायला बसलोय. मिसळ पाव मागवलेला आहे. सो तुम्ही बघू शकता इथं मिसळ अशी सुंदर पद्धतीने आहे. आमची मॅडम तर लाबुबूमध्येच खुश झाली आहे. तिला नाश्त्याची काही फरकच पडत नाही आहे. आणि तिकडं पप्पा आणि काका तिकडं बसलेले आहेत. कशी आहे टेस्ट मिसळ पावची? शिवानी डिश बाहेर काढ. आपल्याला मिसळ इथं आलेली आहे. आपण सुद्धा टेस्ट करूया आणि बघूया तर लगूनची टेस्ट कशी आहे. छान मंडळी टेस्ट. तुमच्या ह्या एवढ्या माणसाला एवढा मोठा डोसा आलेला आहे इथं, चीज डोसा तो पण. सो टेस्ट कर. चीज डोसा. आहे का टेस्ट आहे? हे इकडे मिसळ पावर तुटून पडलेली आमची सगळी मंडळी. मंडळी द लगून रेस्टॉरंटमधून आपण आता नाश्ता आणि कॉफी वगैरे पिऊ. तर नाश्ता सगळ्यांनी पोटभर केलेला आहे. केला ना पोटभर नाश्ता? मस्त होता. चिकन सारखा लागत होता. तिथे डोसा, चीज डोसा तुला आवडला का? एकदम कॉफी मध्ये बर्फ टाकून दिला असतं तर कोल्ड कॉफी झाली असती. परत बोला, काय बोलताय?
कॉफी मध्ये बर्फ टाकून दिला असतं तर कोल्ड कॉफी झाली असती. हॉट कॉफी मध्ये बर्फ टाकून पाहिजे होता यांना. बघा आमची चहा हॉट होती हा. आम्हाला. आणि हे भाऊजी आहेत ना बिल भरायला गेलेलं पण तिथंच उभं राहिलं. हे आमचे कॅशियर होते आजच्या नाश्त्याचे स्पॉन्सर. पण काय इकडे तिकडे बघायला लागलं. त्यांच्याकडे पैसे दाखवा. पैसे आहेत हो दाखवा पैसे आहेत का बघू दे. पैसे कसे असतात थांबा हा जरा. वेट लोडिंग होतंय. पैसे बाहेर येत आहेत. बँकेचा व्यवहार चालू आहे आणि आमच्या दीदीचा पैसे बाहेर आलेले. बाबू पण पैसे बघायला उत्साहित झाला. बँक बघू. वाव 4-5 वेळा तुकी लावून 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 नोटच पडले नाही. आणि नाश्ता करून आता पुढच्या प्रवासाला निघालोय. पुढचा प्रवास शिक्षक हॉलकडे. काका आता आपण कुठे जाणार आहे? मार्लेश्वर. ओके. आपल्या कोकणातली कोकणपरी लालपरीने प्रवास करायचा मजाच वेगळी. कॉलेजला होतो तेव्हा लालपरीने भरपूर वेळा प्रवास केलाय. पण जसं जॉबला लागलो तर मुंबईला शिफ्ट झालो, लग्न झालं, मुंबईला गेलो. लालपरीचा काय आता संबंध जास्त येत नाही. पण लालपरीने सावर्ड्याला आपण आता पोहोचलोय. तर मार्लेश्वरला आपण जाणार आहोत. मार्लेश्वरच्या दिशेने आपण निघाल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करतच राहूया. पैसे उडवा. हे बघा या ढोली. न्यू कॅरेक्टर. संगमेश्वर रोडला आपण पोचलोय मंडळी. आता इथून 30-35 किलोमीटर मे बी मार्लेश्वर आहे. पावसाला पण सुरुवात झाली आहे. आता काय पाऊस पण पडतोय, आपल्याला जायचं पण आहे. संगमेश्वरचा बस डेपो इथं आलेला आहे. कोण संगमेश्वरचे असतील तर नक्की कमेंट करून आपल्याला सांगा. संगमेश्वर
संगमेश्वर गुरववाडी लालपरी निघाली इथून. संगमेश्वरचे जर कोण व्हिडिओ आपला बघत असेल तर नक्की संगमेश्वरवाल्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. आता आपण संगमेश्वरकडे रवाना झालेलो आहोत आणि निसर्ग पण बघा किती सुंदर दिसतोय. पाऊस पण पडतोय, त्याच्यामुळे निसर्गाला काही वेगळंच रूप आलेलं आहे. काढल्या 80 होती लगेच चेक करून. आपण आता मार्लेश्वरकडे प्रस्थान केलंय आणि नेमका बघा पाऊस पण ऐन मोक्यावर आलाय. तर मंडळी आता मार्लेश्वरच्या जवळ जाऊन आम्ही पोचलोय, पण पाऊस तरी पण पडतच आहे. पावसाचं काही थांबायचं नाव नाहीये. पुढे दर्शन घेताना तरी पाऊस पडतोय की नाही काय माहित नाही, पण निसर्ग खूप सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता. पावसातून निसर्ग बघायची मज्जाच काय वेगळी. हे की ते मंदिर आहे, तिथे पण जायचं ठरवत होतं, पण पावसातून म्हटलं नको, परत भिजायला होईल, त्यापेक्षा वरतीच जाऊन आपण जे काय ते दर्शन घेऊन येऊया. आता आम्ही मार्लेश्वर इथे पोचले पायथ्याशी. वरती धोका बघ काय पडलाय. मागत लावा लागा गाडी लावतो मागे मी नाही आपल्याला तिथं उतरते मी घ्यायचं. गाड्यांचे पार्किंगचे कसले तुम्ही लावा काय हे चपला बिपला घाला पट. मार्लेश्वरला पोहोचलोय तर इथं आम्ही हे ओटीचं सामान पण घेतलंय. त्या काकाने आम्हाला चांगल्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिले की वरती कशा पद्धतीने तुम्हाला काय करतील आणि काय सांगतील. तर आपण आता पायऱ्या चढून वरती जाऊया. पाऊस पण पडतोय आणि छत्री पण आम्ही घेतलेली. तर मंडळी आपण मार्लेश्वर मंदिराकडे जायला सुरुवात केलेली. आता आपण मंदिराकडे जाण्यासाठी ज्या ह्या समोर पायऱ्या दिसतात त्या 530 पायऱ्या टोटल. 530 पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला समोर गुहेमध्ये स्वयंभू असं शिवलिंग आतमध्ये पाहायला मिळेल. तिथे जाण्यासाठी छोटासाच दरवाजा वाकून जावं लागतं. आतमध्ये अंधार असतो, एकच दिवा आहे. मी खूप अगोदर गेले होते, त्याच्यानंतर आता परत आली आहे. आणि खाली जिथे आम्ही ओटीचं सामान घेतलं, म्हणजे जे काय नारळ वगैरे जे काय होतं, बेलाचं पान, फुलं वगैरे ते सामान घेतलं, तिथल्या काकाने थोडक्यात आम्हाला माहिती सांगितली की तुम्हाला 530 पायऱ्या चढून वरती जायचं आहे. इथल्या जवळच्याच गावात बोलले ते राहतो आम्ही, 4 किलोमीटर येतो, 4 किलोमीटर चालत जातो, रोजचा प्रवास आहे आमचा. पावसातून वरती तुम्हाला बोलले धबधबा बघायला मिळेल आणि वरती जो धबधबा आहे तो 12ही महिने वाहतो आणि पावसात तर तो तुफानच वाहतो. तर मार्लेश्वर हे जे ठिकाण आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. आणि मार्लेश्वराचं जे काही मंदिर आहे, म्हणजे जी काही गुहा आहे ती एका म्हणजे नैसर्गिक बघण्यासारखी आहे. तुम्ही जर नक्की येऊन एकदा व्हिजिट करा. आणि हे मंदिर आहे ना ते देवरुख गावापासून 18 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तुम्हाला सांगते मार्लेश्वर म्हणजे काय, तर मारळ हे गाव आहे आणि तिथे स्वयंभू अशी शंकराची पिंड उद्भवली आहे, म्हणून मारळ गाववाल्यांचा ईश्वर म्हणजे मार्लेश्वर असं देखील त्यांनी मला सांगितलं. आणि इथे जत्रा पण होते. मार्लेश्वराचा विवाह कोंडगाव साखरपामधील श्रीदेवी गिरिजाईशी मकर संक्रांतीच्या दिवशी होतो. तर कोंडगाव साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्रीदेवी गिरिजाईची जी पालखी आहे ती मार्लेश्वरला निघते आणि त्या 2 दिवशी मार्लेश्वरला मोठी जत्रा भरते. आणि हे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामुळे जागृत आहे हे. आणि कोळवण ह्या गावाजवळ आहे असं देखील त्यांनी सांगितलं. तर जेवढी मला माहिती थोडक्यात त्या काकांनी सांगितली ती मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि जर अजून कोणाला ह्याच्याबद्दल काय माहिती असेल या जागृत देवस्थानाबद्दल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगू शकता. तर ही आमची सगळी फॅमिली आहे. हळूहळू आम्ही वरच्या दिशेने चाललोय.
आणि पायऱ्या इतक्या पण अशा नाही आहेत की त्या चढायला त्रास होईल म्हणून. आणि पाऊस असून सुद्धा त्या चिकट वगैरे अशा काही झालेल्या नाही. स्वच्छता तर चांगली आहे, व्यवस्थित आहे. आणि निसर्ग तर सगळ्या बाजूने बघा, वरतून डोंगरातून धबधब्यांच्या छोटे झरे लागलेलेच आहेत. मध्ये मध्ये ज्यांचे शॉप वगैरे आहेत त्यांनी शेड टाकले, त्याच्यामुळे जरी कुठे पाऊस जर जास्त झाला तर आपल्याला थांबण्यासाठी तिथे पर्यायी मार्ग पण आहे. पावसाळा असून देखील पर्यटकांची गर्दी भरपूर आहे आणि त्यात आज संडे आहे, त्याच्यामुळे गर्दी तर आहेच. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही छत्री घेऊन आले नसाल किंवा काय, तर खाली तुम्हाला छत्री देखील भाड्याने मिळते. 20 रुपये भाडं घेतात. आम्ही पण छत्र्या जास्त आणल्या नव्हत्या, 2च आणल्या होत्या. आम्हाला ह्या छत्र्याची मामी आमची दाखवते ती ही छत्री आम्ही 20 रुपयाला भाड्याने घेतली होती. अशा आम्ही 2 छत्र्या घेतल्या. आणि छत्री घेतल्यापासून ते मंदिरात दर्शन घेईपर्यंत पाऊस काय मिळालेला नाहीये. तर बघा तुम्ही पुढे. भाड्याने छत्र्या घेतल्या, पैसे वाया गेले. अशा पद्धतीने आयुषने आमच्या हातात छत्री गुंडाळून डायरेक्ट हातात घेतली. त्याने तर हेच ठरवलं होतं की जर पाय दुखले तर त्या छत्रीच्या आधाराने मी वरती चढून जाईल. तर बघा, तर म्हणजे खूप छान वाटतं, शांतता आहे. एवढं पब्लिक जातंय येतंय तरी सुद्धा व्यवस्थित वाटतंय. जो तो ज्याच्या त्याच्या दुकानामधून आपल्याला आवाज येतोय, या ताई प्रसाद घ्या, ताई पूजेचं सामान घ्या. आणि इथे यांनी आहे ना गोड कोकम, म्हणजे हे जे दाखवले व्हिडिओमध्ये, ते गोड कोकम तयार करून विक्रीसाठी ठेवलेले आहेत. तुम्ही जर गेलात, तुम्हाला घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे. आणि सगळेजण तुम्ही वरती जात असताना तुम्हाला सांगतील की वरती चप्पल अलाउड नाहीये, बाहेर मंदिराच्या बाहेर ठेवावी लागेल, माकड घेऊन जातील, असं होईल तसं होईल. तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही वरती घेऊन जाऊ शकता चप्पल. आणि मंदिराच्या बाहेरच एक स्टँड ठेवलेलं आहे, त्या स्टँडवरती तुम्ही चप्पल ठेवू शकता. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे थोड्या डिस्टन्सवरती आहे ना असे काय त्यांनी हे लावलेले आहेत, जे काय मंत्र वगैरे आहेत ते लावलेले आहेत वरती. आणि ते वैष्णवी आणि हे 2 जण चालले, ते हळूहळू चालणारे मेंबर आहेत. मामी आणि सगळे आम्ही पुढेच होतो. माझ्या मामींची खूप वर्षापासूनची इच्छा होती की मार्लेश्वरला जायचं म्हणून, पण ह्या निमित्ताने आम्ही मामांना बघायला आलो, त्या निमित्ताने आम्ही आलोय मार्लेश्वरला. आमची मंडळी आता हळूहळू वरती येते. आयुष, कसं वाटतंय तुला? 1 नंबर. मम्मी तिकडे दमले खाली. मम्मी दमले. रत्नागिरीमधले जे स्पॉट आहेत, मार्लेश्वर, कर्णेश्वर, डेरवन, भाट्टे बीच, गणपतीपुळे, थिबा पॉइंट, हे आणि हे खाली येते मार्लेश्वर. इथं बॅनर लावलेला आहे. आणि हा बघा, आपल्याला दर्शन दिलेलं आहे महाराजांनी. हातात पिशव्या आहेत ओटीच्या, त्याच्यामुळे सांभाळून झाला. ओ इकडून नका जा, इकडून. आता आपण मंदिराजवळ पोहोचलोय मंडळी. आणि सगळेजण फोर्स करत होते चप्पल ठेवा, चप्पल ठेवा, चप्पल ठेवा. पण इथे बाहेर मंदिराच्या इथे चप्पलाचं स्टँड आहे इथं उपलब्ध, म्हणून आम्ही इथे चप्पल ठेवायला आलो. सगळे घालून सांगत होते तुम्हाला चप्पल ठेवा म्हणून, पण चिकट आहे रस्ता, त्याच्यामुळे आम्ही वरपर्यंत घालूनच आलो. ठेवा ठेवा ब्लॅक कलरची आहे काय माहिती. चल सुरू होते आणि गार लागतंय. जवळ पोहोचलोय, पण निसर्ग खरंच एकदम गार. श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान.
तर तुम्हाला जाताना इथून रांगेतच जायचं आहे. तो समोर दिसतोय तो धबधबा आहे जो 12ही महिने वाहत असतो. आणि तुम्ही मंदिरात दर्शन घ्यायला जाताय तेव्हा रांगेतून व्यवस्थित शिस्तीत दर्शन घेतात आणि लोक पण व्यवस्थितच जातात, शिस्तीत जातात दर्शन घेण्यासाठी. बंदी आहे. इकडे समोर गंगाकुंड आहे. गंगाकुंड तिथे त्यांनी बोर्ड लिहिलेलं सर्व मंदिरात जाताना आपल्याला वाकून जायचं, पण आतमध्ये व्हिडिओ करायला नाही. येतोय वरती. तर मंडळी आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करायला, फोटो वगैरे काढायला अजिबात एंट्री नाही आहे. हा जो छोटा दरवाजा दिसतो त्याच्यातूनच आम्ही आतमध्ये गेलो आणि त्याच्यातूनच बाहेर आलो. आणि आतमध्ये ते ठेवलं होतं टिक्का लावायचं, ते सगळ्यांना हे घेऊन आले आणि सगळ्यांना लावायचं. सगळ्यांना मी विचारलं दर्शन कसं झालं, व्यवस्थित ना. सगळ्यांची रिॲक्शन होती हो, कारण माझ्या मामींची स्पेशली खूप इच्छा होती की त्यांना मार्लेश्वरला जायचं आहे. सो त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्या खूप खुश होत्या. समोरचं दृश्य बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने, हिरवागार निसर्ग आणि शांतता, एकदम छान वाटतं, मन प्रसन्न झालं होतं. तर मंदिराच्या ज्या काही सूचना आहेत त्या इथं लावलेल्या आहेत बघा. अंग प्रदर्शन असभ्य, अशोभनीय, म्हणजे तुम्ही येताना इंडियन ट्रेडिशनल कपडे घालून या, वेस्टर्न कपडे घालून येऊ नका, संस्कृतीचं पालन करा हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि साहजिकच आहे, मंदिरात येताना शॉर्ट कपडे घालून येणं चुकीचंच आहे. इथं खाऊ खातोय. हां, असं निसर्ग आहे. आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आपण आता रवाना करू. स्वप्नील, दर्शन झालं तुमचं? निघालो आहे आम्ही आता आणि सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित झालं आहे. पाऊस इतका मुसळधार पडत होता तरीसुद्धा आम्हाला दर्शन अगदी व्यवस्थित दिलं आहे पावसाने. पाण्यात एकदम थंडगार पाणी. चला आता गोड कोकम घ्या हो ताई. खाऊन बघा, आवडलं तर घ्या, टेस्ट करा. पित्त उष्णता कमी करणारे गोड कोकम घ्या, आरोग्यासाठी चांगला आहे. गोड कोकम घ्या, खाऊन बघा दादा. हो दादा, दादा साहेब खाऊन बघा, आवडलं तर घ्या.
आल्यावर थंडी नाही पाहिजे, सर्दी नाही पाहिजे. 100 रुपये पाव आहे, 50 पण आहे, 30 पण आहे. बिचड़ा हुआ भाई. तर आपण खाली आलेलो आहे गाईस. 530 पायऱ्या चढून गेलो होतो, तेवढ्यात 530 पायऱ्या उतरून खाली आलो आणि पावसाने आगमन केले परत. आम्ही आता मार्लेश्वर वरून रिटर्न निघालोय. आता पुढचं डेस्टिनेशन काय आहे आपलं? आपण गणपतीपुळे. आता आपण गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तर आपण तुम्ही पण सामील व्हा आमच्या प्रवासात. तर जसं मामी बोलल्या की आता गणपतीपुळे पुढचं डेस्टिनेशन आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण गणपतीपुळ्याला कसं गेलो, दर्शन कसं झालं आणि तिथून पुढे कुठे गेलो, काय